विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या 2,34,000हून अधिक आरोग्य शिबिरांमध्ये 7,22,00,000हून जास्त जणांनी भेट दिली आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। या यात्रेदरम्यान 51 लाखांहून अधिक आयुष्मान कार्डांचं प्रत्यक्ष वितरण करण्यात आलं असून आतापर्यंत एकूण 2,78,00,000पेक्षा जास्त कार्ड तयार करण्यात आली आहेत। या यात्रेच्या प्रवासात 3,85,00,000पेक्षा जास्त जणांची क्षयरोगासाठी तपासणी झाली आहे। 42,30,000पेक्षा जास्त जणांची सिकल सेल ॲनिमियाची तपासणी झाली। त्यापैकी 70,995 जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यांना पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे। गेल्या 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेली विकसित भारत संकल्प यात्रा केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवत आहे।